पहिल्या चेंडूवरती स्विचिटचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. इथे घाई, अति घाई संकटात नाही असंच काहीच चिन्ह आपल्या पाहायला मिळत असतं. इथे मात्र ऐन मोगेक्षणी फलंदाजाने आपल्या साथी फलंदाजाला परतवलंय. चांगला कॉल म्हणून मी योग्य निर्णय. त्यामुळे इथे विकेटचं पतन होत नाहीये. पहिल्या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. मंदार गतवर्षी आपण पाहिलं तर संस्कृतीला वाडगाव संघाने या मैदानात चांगली कामगिरी केली होती. एका स्पर्धेमध्ये मला आठवतंय 2 सामने जिंकले होते, मात्र तिसऱ्या फेरीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे चांगला अनुभव त्यांना या रणजी क्रिकेटच्या या मैदानाचा आहे. पाहूया मंदार या षटकात कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. फलंदाज सफल झालाय, मात्र वेगाने चेंडू टाकला जातोय. फलंदाजाला फॉलो केलं जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या 2 चेंडूमध्ये कोणती धाव आली नाहीये. पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकात अचूक मारा, भेदक मारा करण्यासाठी मंदार हे षटक हाताळतोय. कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळायचं होतं. इथे खरा फेक. इथे मात्र डायरेक्ट हिट किंबहुना यशांच्या जवळ यशरक्षकाकडे चेंडू दिला गेला असता तर इथे रनआउटची संधी उपलब्ध झाली असती. परशुराम आणि प्रथमेशची जोडी पी फॅक्टर मैदान आपल्याला पाहायला मिळतं आहे एकविरा वर्सोली संघाच्या बाजूने. 3 चेंडूमध्ये एकच धाव आले. मंदारचं कौतुक करावं लागेल. डावखुऱ्या त्याच्या फलंदाज त्यांनी जखडून ठेवलं होतं पहिल्या 3 चेंडूमध्ये. आता पाहूया उजव्या हाताच्या फलंदाजासाठी कशा प्रकारे तो गोलंदाजी करतोय. क्षेत्रक्षणात फेरबदल निश्चितच अपेक्षित असेल. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. मंदार पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर फलंदाज प्रथमेश. फुलटॉस चेंडूवरती इथे त्रिफळा उद्ध्वस्त झाला की काय. पंच सांगतायत की आपण थर्ड अंपायरकडे जाऊया, तिसऱ्या पंचांकडे जाऊया. तर आपले तिसरे पंच सन्मान्य शरद पाटील सर हे पाहतील.
पण पाहिली धावसंख्या झाली ती म्हणजेच 2 धावा आणि फ्रीची सुवर्ण संधी असेल. पंचांचा इशारा फ्रीच्या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक अपेक्षित असेल. कव्हरच्या डोक्यावर चेंडूला लॉफ्ट केला 100 चेंडूच्या मागे जो मध्ये चेंडूला फील्ड केला तर एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. इथे रनआउटचा खतरा नक्कीच होता मात्र चांगल्या पद्धतीने इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी आपण पाहिलं धावफलकावरची धावसंख्या 4 झालेली आहे. 4 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 4 धावा आलेल्या आहेत. गोलंदाज मंदारकडे आपण पाहिलं तर मंदारकडे देखील चांगली फलंदाजी करण्याची चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता एक अष्टपैलू खेळाडू आहे. लोअर फुलटॉस चेंडूला भिरकावलाय चेंडू जातोय सी मार्शीच्या दिशेला. 1 बाउन्स उद्रूप मिडविकेटच्या बाहेर चौकार डीजे. बर्थडे गिफ्ट आणि दोन्ही हाताने इथे फलंदाज प्रथमेशने स्वीकारलाय. इथे मात्र बॅटची आउटसाइड एज अँड टेक इन फलंदाज प्रथमेश बॅक टू डगआउट. फर्स्ट विकेट गोज डाऊन डीजे. षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं धाव फलकावरती 1 गडी बाद 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 8 रन्स ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. पहिल्या षटकात 8 धावा आल्यात त्यामुळे खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल मंदारचं षटक एक चांगला षटक ज्या षटकात त्यांनी आपल्या संघाला ब्रेक थ्रू देखील मिळवून दिलाय. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाजाला नियुक्त केले जातंय. न्यू बॅटर क्षितिज मैदानात आलेले आहेत. चला मित्रांनो लक्ष द्या तब्बल 7 मिनिटं लागलेली आहेत पहिलं षटक पूर्ण होण्यासाठी. त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाने या गोष्टीकडे लक्ष द्या. आता उर्वरित आपल्याला 8 मिनिटांमध्ये ही 2 षटकं पूर्ण करायची आहेत. अन्यथा चौथ्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू आपल्या 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. रुपेश गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडूवरती रुपेशचं स्वागत केलं जात आहे. आसमान दाखवलं जात आहे मोठ्या फटक्याने. तर नक्कीच आपल्याकडे असलेली आक्रमकता इथे दाखवली जाते जाहीर केली जाते. जर चेंडू सापडत नसेल तर खेळाडू मित्रांना ही विनंती असेल मित्रांनो आपण लगेच दुसरा चेंडू घ्यायचा आहे. पहिल्या चेंडू षटकाराला आहे रुपेश. इथे मात्र काहीसा दबावाखाली आपल्याला पाहायला मिळेल. डावखुऱ्याचा फलंदाज परशुराम हा नेहमीच ओळखला जातो त्याच्या आक्रमक फटकेबाजीसाठी आणि इथे मात्र षटकाला त्याने ते सिद्ध देखील केलंय. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट डीजे.
लेग स्टिकच्या दिशेने येणारा चेंडू फलंदाजाला मात्र त्याच्या लेग स्टिकचा अंदाज आला नाही. ऑफस्टिकच्या बाहेर शफल होऊन या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता, मात्र डावी अशी उघडी पडली आणि थेट जाऊन चेंडूने डाव्या अशीचा वेध घेतला. फलंदाज आपण पाहिलं तर परशुराम देखील बाद झाल्यानंतर आपण पाहतोय दोन्ही सलामवीर तंबूच्या आशेला माघारी परतलेत. याचा अर्थ आता मैदानामध्ये दोन्ही नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात करायची आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय धीरज. इथे धीरज देखील बाद होऊ शकला असता जर क्षेत्ररक्षक तितकासा चपळ असता, कारण पहिल्या क्षणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने झेल टिपण्यापेक्षा चेंडू अडवण्याचा पहिला विचार केला आणि त्याच्यानंतर लेट रिॲक्शनमुळे इथे आपण पाहिलं तो झेल पकडण्यात असमर्थ ठरला. एक धाव मिळते इथे. आता मात्र क्षितिज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईकवर. 15 धावा इथे धावफलक लागल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू विकेट प्राप्त केल्यानंतर आपण पाहिलं ना तर रुपेश नक्की चांगली गोलंदाजी करतोय, आपल्या चेंडूमध्ये मिश्रण करतोय, गतीत देखील बदल करतोय. त्यामुळे फलंदाज जे दोन्ही नवखे फलंदाज आहेत त्यांना मोठे स्ट्रोक खेळता येत नाहीयेत. 4 चेंडू झालेत. या षटकातील दुसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. रुपेश पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. इथे मात्र धीरजच्या बॅटन आलेला एक तडाखेबंद फटका, चेंडू मिड विकेटच्या बाहेर, षटकार. बघा मित्रांनो, आता 3 मिनिटं शिल्लक आहेत, कारण हे षटक पूर्ण होण्यासाठी देखील 5 मिनिटाचा अवधी लागलाय. आता हे षटक आपल्याला 3 मिनिटांमध्ये पूर्ण करावं लागेल, अन्यथा आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू गोलंदाजी करण्यास संघाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल अंतिम षटकात. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, फलंदाज मात्र स्वतःला ब्लॉक करून घेते असंच म्हणावं लागेल. थोडासा डबल माइंडेड झाला होता फलंदाज, विविध मनस्थितीत त्याला तो आपल्याला पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. धावसंख्या झाली 22 धावा. पहिल्या षटकात होत्या 8 धावा, या षटकात 2 षटकांशी 14 धावा आल्या. गोलंदाजीसाठी पाहूया कोणता गोलंदाज येतोय. दुर्वेश आपण पाहतोय. दुर्वेश गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या चेंडूवरती दुर्वेशच्या इथे षटकार लगावला जातोय. डीजे धावा. इथे झेल टिपण्याची संधी आहे. इथे क्षेत्ररक्षक कोण चूक करत नाहीये. एक डाव तुझा, एक डाव माझा, फलंदाज बाद. न्यू बॅटर अभि आपल्याला पाहायला मिळतोय.
धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली 28 धावा, 28 रन्स. 2 चेंडू झालेत या तिसऱ्या षटकातील. 4 षटकांचा सामना आहे. आणि लक्ष द्या मित्रांनो, टायमरकडे लक्ष द्या. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29 धावा. धावसंख्येत बदल नक्कीच होतोय. मात्र 4 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावसंख्या रचली जाईल याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. दुर्वेश त्या दरम्यानचा येणार हा चेंडू कव्हरच्या डोक्यावर चेंडूला लॉफ्ट केलाय. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल आणि अप्रतिम रनिंग बिटवीन विकेटच्या आधारावरती इथे आपण पाहिलं या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी आपण पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 31 धावा. दुर्वेशचा त्या दरम्यानचा चेंडू इथे मात्र उजव्या अशीच्या बाहेर जाणारा चेंडू. फलंदाज चेंडूला सफल केल्यानंतर सोडून दिले. पंच सांगतायत की नक्कीच चेंडू योग्य आहे, खेळण्याच्या मर्यादेमधला आहे. तिसऱ्या षटकातील येणारा हा आता अंतिम चेंडू आपण पाहू. या चेंडूला आपण पाहिलं तर वाडिश लॉंगरच्या दिशेने खेळून काढलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण फेक देखील अचूक आहे. त्यामुळे एका धावावरती दोन्ही फलंदाजांना इथे समाधान मानावं लागेल. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावफलकाकडे आपण पाहिलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 32 धावा. पहिल्या षटकात 8 धावा आल्या, तर दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर 14 धावा आल्या. या षटकाचा विचार केला तर 10 धावा या षटकात आलेल्या आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन देखील 10 धावा, याचा तर नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कारण संपूर्ण वर्तुळाकार मैदानामध्ये धावा रोखणं कठीण असतं. अशा वेळेस पहिल्या चेंडूवरती षटकारानंतर दबावाखाली न येता त्यांनी चांगली गोलंदाजी केली. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्यासाठी दुर्वेशचा स्पेल नक्कीच महत्त्वपूर्ण पाहायला मिळाला. पाहूया चौथ्या आणि महत्त्वपूर्ण षटकासाठी कोणता गोलंदाज येतोय. चौथं षटक घेऊन गोलंदाज येतोय तो म्हणजेच वैभव. एका बाजूला वैभव ज्याच्याकडे क्षमता आहे अंतिम षटकामध्ये स्लॉगरमध्ये गोलंदाजी करण्याची, चांगली गोलंदाजी तो करतो, नेहमीच धावा रोखतो अंतिम षटकामध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अभि आणि त्याच्या साथीला असलेला धीरज यांच्यावरती आता जबाबदारी आहे की जास्तीत जास्त धावा या हाणामारीच्या षटकामध्ये जमवाव्या. स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन, इथे इथे गोलंदाजाने गती परिवर्तन केलं आणि ते पिक करता आलं नाही. आणि त्याचबरोबर जर फलंदाजाला पण पाहिलं ते एकाच ठिकाणी तो उभा होता. फुटवर्कचा अभाव, त्याची कमतरता आपल्याला पाहायला मिळाली. आधुनिक क्रिकेटमध्ये आपण पाहतो तर चांगले चांगले फलंदाज ऑफिसच्या बाहेर शफल होतात, चेंडूला लाईनमध्ये येतात आणि त्यानंतर चेंडूवरती प्रहार करत धावा जमवतात. मात्र इथे असं काहीच झालं नाही. चेंडूपासून दूर असल्यामुळे बॅटचा आणि चेंडूचा सुरेख असा मिळाप झाला नाही आणि पहिला चेंडू हा निर्धाव आलाय. त्याच दरम्यान पुढचा चेंडू इथे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत पाहिल्यानंतर योग्य ती दिशा दाखवले आणि स्क्वेअर लेग सीमारेषा भिरकावलाय. 6 धावांसाठी डी. हवा 38 रन्स. चौथ्या आणि महत्त्वपूर्ण षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळणं बाकी आहे. गोलंदाजाला विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. अंतिम षटकात अशा प्रकारची हाणामारी नक्कीच होताना आपण पाहिले. इथे चेंडू हवेत आहे, झेल होणार की षटकार. षटकार, अप्रतिम टायमिंग, अप्रतिम प्लेसमेंट, पॉवरफुल हिट, षटकार डीजे.
सलग 2 चेंडूवरती जवळ पाहिलं 2 षटकार आलेत. इथे मात्र गोलंदाजाला आता कमबॅक करत एक चांगलं षटक पूर्ण करावं लागेल. इथे षटकारांची मालिका आपण पाहतोय. 3 चेंडूवरती सलग 3 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या चेंडूवरती चौथा बिग हिट. इथे मात्र आक्रमण हेच माझ्या खेळीचं स्वरूप दाखवताना फलंदाज आणि इथे देखील षटकार आपण पाहतोय. 5 चेंडू मध्ये 5 षटकांची आतिषबाजी आपण पाहिलीत आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची ही खासियत म्हणावी लागेल मित्रांनो. बघा कालच्या दिवशी आपण काय पाहिलं होतं तर 5 चेंडू मध्ये सलग 5 विकेट पाहिल्या होत्या आणि अंतिम चेंडूवरती विकेट मात्र हुकली होती. आणि इथे आपण काय पाहिलं आजच्या या सेकंड नाईट मध्ये तर पहिल्याच सामन्याच्या पहिल्याच इनिंगच्या अंतिम षटकामध्ये अंतिम 5 चेंडूवरती 5 लगातार हिट आपण पाहिलेत, 5 षटकार पाहिलेत. आणि फलंदाजाचं नाव नेहमीच लक्षात ठेवा. फलंदाजाचं नाव आहे धीरज. धीरज जय नाखवा आपण पाहतोय आपल्या नावाला साजेसा खेळ करतोय. आज संधी मिळाली आणि संधीचं सोनं केलंय. या रजनी क्रिकेटमध्ये एक वेगळा आपला ठसा उमटवलाय. धावसंख्या एकूण झालेली आहे ती म्हणजेच 62 धावा धावफलक लागलेल्या 63 धावांचं आव्हान इथे ठेवलेलं आहे. माफ करा चुकीची दुरुस्ती. 56 धावा होते आणि अंतिम चेंडूवरती षटकार आलाय. संस्कृतीनं वाडगाव संघासमोर एक फायटिंग टोटल ठेवण्यात आलेली आहे. 24 चेंडूमध्ये त्यांना विजयासाठी बनवायच्या त्या म्हणजेच 63 धावा. चला एका रांगेमध्ये आपण पाहतोय एकविरा वर्सोली संघ मैदानात प्रवेश करतोय. पुढील सामना चला नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचंय. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल यशस्वी कन्स्ट्रक्शन थेरोंडा आणि प्रतिस्पर्धी संघ असेल तो म्हणजेच बापदेव खंडाळे. चला बापदेव खंडाळे संघाचा कर्णधार आणि यशस्वी कन्स्ट्रक्शन थेरुंडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचंय. मित्रांनो स्पर्धेचा हा नियम आहे की चालू सामन्याच्या इनिंग्स ब्रेकमध्ये पुढच्या सामन्याचा टॉस होणं आवश्यक आहे. जर एखाद्या संघाचा कर्णधार उपस्थित राहिला नाही तर ज्या संघाचा कर्णधार उपस्थित असेल त्या संघाला टॉस विनर घोषित केलं जाईल. आणि जर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित नसतील तर मात्र षटकांची संख्या कमी होऊ शकते. जर आपण इथे आला असाल तर टॉससाठी लगेच यायचंय. यशस्वी कन्स्ट्रक्शन थेरुंडा आणि बापदेव खंडाळे बापदेव खंडाळे संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. तर यशस्वी कन्स्ट्रक्शन थेरुंडा संघाचा कर्णधार आपण
सेकंड इनिंगला सुरुवात होण्याआधी नक्की तिथे उपस्थित व्हायचं टॉससाठी. जर सेकंड इनिंगला सुरुवात झाली आपला कर्णधार उपस्थित नसेल तर प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला टॉस विनर म्हणून घोषित केलं जाईल. फलंदाजीसाठी परशुराम आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन येतोय. तर फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच साई आणि 9 सेकंडवर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच सुशील. चला दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. टॉस करून घ्यायचा आहे. त्याच दरम्यान सेकंड इनिंगला इथे सुरुवात होते. पहिला चेंडू लागला. स्ट्रोक पाहतोय क्षेत्रक्षणाचा कुवा चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेला. बॅकअपला क्षेत्रक्षण नक्की झालाय. त्या दरम्यान 2 धावा इथे मिळतील. या 2 धावाने इथे आपण पाहतोय आपल्या खेळीला इथे साईने सुरुवात केली. डावखुऱ्याचा फलंदाज साई तर उजव्या हाताचा फलंदाज सुशील आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच संस्कृत 11 वाडगाव संघाकडून. नाणेफेकीचा कौल यशस्वी कन्स्ट्रक्शन थेरोंडा या संघाने इथे आपण पाहतोय जिंकलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता इथे होते. अप्रतिम चेंडू टप्पापर्यंत वेगाने वळसा घेणार चेंडू. फलंदाज साई इथे बीट झालाय. इथे मात्र कव्हर्सला भेदत चेंडू जातोय डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार डीजे. तर आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्याचा इथे प्रयत्न केला जातोय तो म्हणजेच फलंदाज साईकडून. इथे काय घडलंय बघा. डावी यष्टी इथे मात्र विखुरली जाते आणि फलंदाज साईचा अडथळा इथे दूर केला जातोय डीजे. येत नाहीये. इथे धावा जमवाव्या लागतील. पॉवर प्लेच्या षटकात चांगली सुरुवात करावी लागेल कारण आव्हान जर पाहिलं तर आव्हान सोपं नाहीये. सामना जिंकण्यासाठी 24-63 धावा जमवायच्या आहेत. इथे प्रेम सुशील या दोन्ही फलंदाजांना एक चांगला खेळ इथे दाखवावा लागेल. मिस टाइम शोका चेंडू हवेत झेल टिपणं कठीण आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातोय मात्र जोपर्यंत चेंडूला पकडेल चेंडूची फेक होईल त्या दरम्यान 2 धावा इथे मिळतील. नवीन फलंदाज प्रेम आलाय. 2 धावांनी त्याने वैयक्तिक खेळीला सुरुवात केली. मित्रांनो लक्ष असू द्या
इथे टायमर लावलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी उसळी पहा मित्रांनो. टप्पा फलंदाज अतिरिक्त उची घेऊन चेंडू जातोय. फलंदाच्या बॅट आणि चेंडूचा काहीच संपर्क होत नाही. अप्रतिम गोलंदाजी. मित्रांनो लक्ष द्या, टायमर इथे लावलेला आहे. पहिले षटक पूर्ण होण्यासाठी आपण पाहिलं तर 4 मिनिटाचा अवधी लागलेला आहे. त्यामुळे पुढील 11 मिनिटामध्ये नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि डावखुऱ्या हाताचे गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजासाठी नेहमीच डोकेदुखी ठरतात. इथे अशाच प्रकारे अक्षय चांगली गोलंदाजी करणार का? पहिल्या षटकाखेरीज धावफलक 8 धावसंख्या लागली आणि पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर काहीशी समान धावसंख्या होती. पहिल्या षटकाखेरीज 1 गडी बाद 8 अशी धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर चांगल्या धावा पुढील 3 षटकामध्ये जमवल्या गेल्या. मुख्यत्वे अंतिम षटकात जिथे 30 धावा फटकावल्या गेल्या. हा चेंडू उजव्या दूरवर जाणारा वाईडचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपाची धाव इथे नक्कीच नोंदवली जाते. या अवांतर धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या होऊन जाते ती म्हणजेच 9 धावा. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे. इथे एकेर दुरी धावा काढणं, चौका षटकार लगावणं आणि ॲज पर मॅच सिच्युएशन किती धावांची प्रत्येक षटकाखेरीज आवश्यकता आहे त्यानुसार त्या ॲव्हरेजनी धावा करणं आवश्यक आहे. चेंडू खूप काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे आपण पाहिलं काय तर कम्प्लिटली मिस जजमेंट आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी डीजे. आज आमचा डीजे ऑपरेटर शिकत आहे असं म्हणावं लागेल, पण सुमधुर गाणी त्याच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहेत. शेतशिवाने पूर्णतः आपण पाहिलं तर मिस जजमेंट आपण पाहिलं, त्याला अंदाज आला नाही आणि त्यामुळे तो पुढे सरसावला. अंततः त्याला वाटलं चेंडू मागे जाईल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा तोच नॅशनल अँगल इथे यूज केला जातोय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी चेंडू उजवी अशी सोडून बाहेर जाणार आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे निर्धाव चेंडूची संख्या कमी करावी लागेल. किमान प्रत्येक चेंडूवर एकेरी दुई धाव घेण्याचा प्रयत्न करावा लागेल, तरच आपण एक चांगली धावसंख्या रचू शकता, किंबहुना या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करू शकता. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय इथे चोरटी धाव तर नक्कीच घेतली जाते. पंचांच्या इशाऱ्याकडे देखील लक्ष असेल. पंच सांगतात की बॅटची कडा लागली होती. निश्चितच या नाईट टुर्नामेंटमध्ये पंच देखील अक्षरशः डोळ्यात तेल घालून उभे आहेत. खूप चांगली पंचगिरी मग शरद पाटील सर असतील, राजेश पाटील सर असतील, विनोद पाटील सर असतील, या तिन्ही पंचांकडून कालच्या रजनीमध्ये, कालच्या नाईटमध्ये आणि आजच्या नाईटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र उजव्याच्या बाहेरच्या फलन चेंडूला दिशाही दाखवले आणि गोलंदाजाला इथे नक्की दाखवून दिले की षटकार मी लगावू शकतो डीजे. करणे आपण पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 धावा.
गोलंदाचा चेंडू यावेळेस उजव्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा, चेंडू खेळण्याच्या मर्यादे बाहेरचा, अवांत स्वरूपाची धाव मिळते आणि अवांत धावेने आपण पाहिलं धावसंख्या झालेली 21 धावा. अवांतर धावेने आपण पाहिलं धावसंख्या 21 झालेली आहे. षटकाचा विचार केला तर 4 चेंडू झालेत. इथे मात्र चांगला चेंडू, या चेंडूला खेळून काढलाय, झेल होणार का? इथे झेल होऊ शकला असता. आज मात्र जो क्षेत्रक्षेपण पाहतो ना त्याचा दिवस काहीसा खराबच म्हणावं लागेल, कारण एक झेल त्याच्यातून सुटला आणि त्यानंतर आता जो ज्या पोझिशनला गेला त्या पोझिशनला पुन्हा एक झेल आपण पाहिला आणि त्याच्या हातून पुन्हा एकदा हा झेल सुटतोय. परशुराम नक्कीच एक चांगला फलंदाज आहे, चांगला गोलंदाज आहे, मात्र क्षेत्रक्षणात आज त्याच्याकडून बऱ्याचशा चुका होताना आपण पाहतोय. इथे मात्र चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला चांगले प्लेसमेंटने इथे सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. 4 धावने षटकाची सांगता होते. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकाकडे आपण पाहिलं, धावसंख्या झाले 27 धावा. डीजे जे आपण पाहिलं तर 10 मिनिटं झालेली आहेत, 2 षटकं पूर्ण झालेत. आपल्याला 5 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण करावं लागेल, याकडे लक्ष द्या. या षटकात तब्बल 19 धावा फटकावल्या गेल्यात. पहिल्या 2 षटकात आपण पाहिलं तर 27 धावा आल्यात आणि उर्वरित 2 षटक विजयासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता असताना प्रतीक येते गोलंदाजीसाठी. प्रतीकचं हे षटक हे खऱ्या अर्थाने सामन्याचा निकाल कोणत्या संघाच्या बाजूने जाईल हे दर्शवणार असेल. हे काहीसं स्पष्ट करणारं देखील असू शकतं, कारण मागील षटकामध्ये जी धावांची कमतरता पॉवरप्लेच्या षटकात होती ती दूर केली गेली. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय आता चांगल्या लयीत आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रेम विशेषतः पाहिलं तर त्याच्या बाटने एक षटकार, एक चौकार आलाय. चेंडू पायाचा वेध घेणार आहे का? इथे अपील केल्यानंतर जर आपण पाहिलं तर पंचांकडे पाहिलं आणि अपीलमध्ये उत्साह तितकासा पाहायला मिळाला नाही. विनोदता पाटील आपल्याला पाहायला मिळतात पंचाच्या भूमिकेत. पंचाची भूमिका देखील मित्रांनो खूप कठीण असते, जिथे त्यांना प्रत्येक चेंडूवरती लक्ष द्यावं लागतं. गोलंदाजाचा पाय क्रीजच्या बाहेर जात नाहीये ना, किंबहुना ओव्हर द चेंडू आहे का, बाउन्स किती आहे. चांगली गोलंदाजी, इथे वेग आपल्याला पाहायला मिळतोय, गतीने इथे भन्नाट वेगाने आपण पाहिलं तर इथे फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं ना तर केवळ एकच धाव आलेली आहे. इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, ग्राउंडच्या बाहेर. 6 धावांसाठी डीजे माझ्याकडे विनंती आहे आणि घड्याकडे लक्ष द्या मित्रांनो. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि हे 3 चेंडू जर पाहिले तर आपल्याला 2 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. टायमर लावलेला आहे, याकडे लक्ष द्या. जर ते 3 चेंडू आपण 2 मिनिटांमध्ये पूर्ण केले नाहीत तर मात्र आपल्याला चौथ्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. धावसंख्या आपण पाहिली या षटकात धावसंख्या झालेली आहे 34 धावा. नऊ चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असणार आहे. 34 धावा झालेल्या आहेत, 63 धावांचं लक्ष आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत, 63 धावांचं लक्ष आहे.
इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू बराच काळ हवेत. गोलंदाज कोणती चूक करत नाहीये. कॉट अँड बोल्ड पद्धतीत त्याने फलंदाजाने इथे बाद केलंय. डीजे चला लगेच मैदानात यायचंय मित्रांनो. एक फलंदाज बाद झाल्यानंतर तो तंबूत पर्यंत वाट पाहू नका. नवीन फलंदाज ओम आपण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय. 8 चेंडू आणि 29 धावा असं इक्वेशन असताना हे 2 चेंडू खूप महत्वपूर्ण आहेत मित्रांनो. या 2 चेंडूंमध्ये जसं मी आधी सांगितलं हे षटकच महत्वपूर्ण आहे. या षटकात किती धावा येतील याच्यावरती या सामन्याचा निकाल कोणत्या संघाच्या बाजूने जाईल हे स्पष्ट होईल. दोन चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. त्यानंतर येणार षटक. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 29 धावा. चिअरअप नक्कीच गोलंदाजाला केलं जात आहे. चेंडू पायाचा वेध घेणारा शरीराचा वेध घेणारा आपण पाहतोय. या षटकात मात्र कमालीचं प्रदर्शन म्हणावं लागेल गोलंदाज प्रतीकचं. या षटकात षटकार वगळला ना तर प्रत्येक चेंडूवरती त्यांनी कठीण प्रश्न विचारलेत ते म्हणजे फलंदाजांना. आणि फलंदाजांना मात्र त्यांनी इथे काहीस जखडूनच ठेवलंय. या षटकातील येणारा हा चेंडू लेग विकेटच्या स्वरूपात अजून एक विकेटचं पतन. कमालीचं षटक. सामन्याला काहीसं कलाटणी देणारं षटक म्हणावं लागेल प्रतीकचं. डीजे असं म्हणावं लागेल की इथे आई एकविरा वर्सुली संघाच्या गोलंदाजाने पहिली 3 षटकंही पूर्ण केलेली आहेत. तर चला चौथ्या षटकासाठी गोलंदाजाला लगेच नियुक्त करायचे. तेजस येतोय. पाटील अंतिम षटक घेऊन येतोय. या षटकात तेजसला धावा रोखायच्यात. अंतिम षटकात 29 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू. पहिल्या चेंडूवरती इथे 1 धाव घेतली जाते. आता मात्र 5 चेंडू आणि 28 धावा. इथे पंचांचा निर्णय काय येतोय. निश्चित इथे पंचांचा निर्णय नोच आहे. ओव्हर दी वेसाचा चेंडू. स्ट्रोक चांगला होता. या चेंडूवरती 2 धावा नक्कीच मिळतील. 2+1 एकूण 3 धावा इथे मिळतील. फ्रीची सुवर्ण संधी देखील असेल. त्यामुळे कहाणी में ट्विस्ट आहे असंच म्हणावं लागेल. आता 5 चेंडू आणि विजयासाठी 5 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असताना फ्रीची सुवर्ण संधी असेल ती म्हणजेच फलंदाज मंदारला आपण पाहतोय. मी आधीच म्हटलं होतं या खेळाडूकडे क्षमता आहे. आज पुन्हा एकदा ती क्षमता तो दाखवणार का. स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र एका धावेवरतीच मारणार की 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. इथे आपण पाहतोय पंचांकडून थर्ड अंपायरचा कॉल येतोय. पंच शरद पाटील सर आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत काय घडलंय हे पाहायचंय. डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतंय.
तिथे क्रीज मध्ये दाखल झालाय. त्यामुळे इथे इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती आपण पाहिलं तर षटकार निश्चितच येतोय. येतोय षटकार आपण पाहतोय. तर या सामन्याच्या निकालात काही फेरबदल होणार नाहीये, मात्र पराभवाचं अंतर नक्कीच कमी होईल. असं वाटतंय की मंदारला काही आधी पाठवलं असतं, काही वेळ आधी, किंवा त्याची पोझिशन चेंज केली असती तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा पाहायला मिळाला असता. मध्ये कोणी यायचं नाही. खेळाडू मित्रांमध्ये विनंती आहे, खेळपट्टी सोडून आपण बाजूने यायचंय. खेळण्याची संधी आपल्या सगळ्यांना नक्कीच मिळणार आहे या खेळपट्टीवर, पण मातीची खेळपट्टी आहे त्यामुळे त्याची जपणूक तितकंच करणं आवश्यक आहे. बरेच सामने आपल्या